बॉलिंगच्या कधी सूरज खुताडे पुणे दाडपे बॅट ने पटका पुणे ना चांगला पडतो डीप मध्ये मुकेश सध्या आहे मुकेश कडून चुकी अपेक्षित नाहीये पण जशी चुकी केली बॉल पुणे जाईल बॉल पुणे तयार फक्त बॉल घेऊन प्लेसमेंट करायचा होता पण हा बॉल सुद्धा बॅट का जंप होते स्कोर कार्ड बट्टी 22-22 ओव्हर नंबर 2 अल्टे बॅट ने खेळायचा पटका पुणे दा बॅट मध्ये आलेला नाहीये पूर्णपणे बॅट मध्ये दोन बाकी तर आले पण त्यानंतर लागोपाठचे शॉट बॉल पण इथे थांबायचं नाव घेत नाहीये जसा सुपर बॉल इसके बाद बॉल बाहेर सिक्सर या खेळाडूचा बॉल मला आहे त्या पट्ट्यामध्ये म्हणजे 28 पुणे दा बोलत यार कोणसे नक्कीचा प्रयत्न बॉल पुणे दा पुढेच्या वेट घेत असताना परफॉर्म डिलिव्हरीचा पुणे दा योग्य वापर केला जातो बॉलला डॉट त्याच्या मार्फत आणि स्लोबर बॉलचा वापर केला पण बॉल मागे ढकलला टिपणे पिटायचे बॉल कुठे पोहोचतोय 2 वागण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि चांगली पैकी फक्त 2 पैकी इझिली कंप्लीट केली जाते चांगली रनिंग सध्या पारा मिळते या 2 धावा प्राप्त केल्या जातील या 2 ऍडव्हान्टेज सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आतमध्ये येणारा बॉल पुणे दा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये स्लोवर पण जेव्हा आलेले आहेत तेव्हा ते संधी आहे ती घ्यावी लागते बॉल पुणे दा तयार बॅटने खेळायचा होता पुणे दा पुढे ती धडक देईल पुणे दा पितर आहे स्कोर कार्ड वरती पुणे का पडल्या तर बाहेर आहे का पंच पुणे दा मान ढवळत असं केल्यात नावसेका संततेने रोखून देण्याचा प्रयत्न केसरी बार्लीच्या मार्फत केला जातो गावात जास्त खर्च केलेला नाहीये या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल इम्पॅक्ट टाकला पण त्यानंतर पुणे अगदी रोखून धरत असताना टीम शेवटच्या बॉलची हा बॉल अटेक केला डीप मध्ये फिल्डर आहे पण चान्स नाहीये बॉल वन इतका चांगला भरदार खेळ आपल्या टीमसाठी करत असताना बोर्डीचा सुपरस्टार ओहो पुणे कट्टर केलाय बॉल गॅप मध्ये चाललाय फिल्डर आहे पण मोठं चेस त्याच्यासाठी बॉल पुणे चालणार नाहीये पण तो काय कमाचं पुणे एफर्ट तिथे दिलं जातं बॉल पुणे आतमध्ये ढकललं फुटबॉल पुणे पार मिळते एक धाव आणि त्यात डबल मध्ये कन्वर्ट करत पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर तितकी चांगली बॅटिंग राहिली पण त्यानंतर पुणे या मॅच मध्ये बॉलिंग अटॅक करत असताना टीम कोचाई टीमने आता कमबॅक तर केले आपण फाईट बॅक करणं गरजेचं आहे सुपर पुणे केल्याचा प्रयत्न टॉप एज घेत बॉल मॅच चाललाय पिढ्या सुद्धा डाऊनी बॉल चांगला टिकीट करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचा विकेट तिथे गमावला जात होता पण इथे कॅच पकडत आलेला नाहीये मुन्नाला जीवदान तुम्ही देऊ शकत नाहीये मुन्नाला पुणे त्याची लाईफ लाईन इथे दिलेला आहे त्याचा आता फायदा कितपर्यंत उचलेल तोपर्यंत एक कविते पलकाती जोडली जाते कॅच पकडण्याचा प्रयत्न तर केला पण कॅच कॅरी करता आलेला नाहीये बॉल पुणे हातामधून खाली निसटला आणि आणखी एक सिंगल प्राप्त केली जाते धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड वरती 37 धावसंख्या फलकाते ओव्हर नंबर 4 पुणे हरपीत सगळ्या बॅटने केल्याचा प्रयत्न इथे सुद्धा बॅटचे पुणे डावटरेज पुणे मागे तैनात सध्या आहे ज्या प्रकारे आजचा दिवस गाजवायचा आहे अगदी त्या वृत्तीने सुद्धा बॉलिंग केली जाते बॉल ऑनला 10 केला डीप मध्ये फिल्डर सध्या स्पेन लीगला मुकेश सध्या तैनात बॉलला अगदी जंप करून पकडते तो एकच विकेट प्राप्त केली जाते सिंगल डबल वरती सध्या पुढचा बॉल घेऊन हरपीत सुपर पुणे पुन्हा बोर्डी पुणे ऑप्शन हा बॉल चांगला कट केला पुढे फिल्डर तैनात आहे डीप मध्ये बॉल मध्ये पोहोचते तो पुढे एकच धाव 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे दुसऱ्या धोक्याचा आहे आणि इथे मला टीम पंचाचं फिंगर म्हणजेच काय तर बिग विकेट मुन्नाचा कीर्ती समाप्त मुन्ना बॅक टू द पॅव्हलियन बॉक्स विनोद शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल पुणेचा सुपरस्टार ऑफ मॅच 1 बॉल पुणेचा पाठवलं बाहेर विनोद पुणे तयार पुणे क्या ड्रॉप झाला असंच एक्झॅक्टली करत करके बॅट की पुणे मराठा हलकेसा आवाज झाला होता आणि हा बॉल पुणे कॅरी करता आलेला नाहीये केसरीच्या बाबतीत ज्या प्रकारे पहिल्या इनिंगपासून मला तर पहिल्या मॅच मधून त्याने तेच केलेलं आहे मराठीमध्ये एक म्हण आहे खाईन तर तुपासी नाही तर उपासी एका मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाला पुणे सुरुवात तेच करत असताना आणि बॅटने पुणे खेळण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा पुणे कोणतेकडे वस्तू झालेला नाहीये आणखी 2 पुणे समाप्ती चांगली कापडी सुद्धा केली जाते त्याची तितकी चांगली बॉलिंग करत आपल्या टीमसाठी करते जिथे त्यांनी तिसरा षटक काढलं फक्त 6 धावा खर्च केलेला आहे धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होती 45 बॅटने पटका पुणे एकदा खेळला तर करा पुणे पिटर सूरज खुताडे पुणे एकदा बॉल पर्यंत पोहोचतील तो पर्यंत एकच इथे प्राप्त केली जाते कमाची बॉलिंग आतापर्यंत केली जाते आपला ग्राफ जो आहे तो उंचावलेला नाहीये पण दुसऱ्या पद्धतीने बॅटिंग तितकी चांगली करावी लागेल कोचाई संघाकडनं खेळतोय भिलाड येथील पॅकर्स खेळाडू गोलंदाज केसरी वारली
आईकवर आहे मासवण येथील टाकर्स खेळाडू जयेश भोईर. जय जवान जांबूगाव सेट ही 2 हात करतोय विनोद. सतत स्लोवर वनचा वापर केला जातो आणि ज्या प्रकारे कटरचा वापर होतो त्याच्यात पुढे जास्तीत जास्त बॅट जी फिरते नाहीये आणि त्यात थोडीशी दीर्घा बॉल. ओहो हेलिकॉप्टर चांगला चौक करत असणार पटकाला चांगला पडतो डीपमध्ये फिरत सूरज आहे. इजिली बॉलला पुणे एकदा सेफ हँड निकले करते रिकव्हरी केली जाते फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. जय शकत एक टप्पूचा बॉल पुणे करायचा हा बॉल वेलीमधून मागे चला पिंड पुणे एकदा बॉलच्या पाठला करत असताना जिथे मात्र चांगली मेहनत घेतली जाते त्या मेहनतीवरती पुणे एकदा पाणी फेरलं जातं. फक्त 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा ते कंप्लीट केल्या जातील. कमाची पुणे भागीदारी त्या 3 धावेच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. 550 ऑन दी बॉल टीम जय जवान जांबूगाव बगर या स्पर्धेचा अगदी मेहनत जी आहे ती घेतली जाते. बॅटने केल्याचा प्रयत्न पुणेच्या बॅटची आउटर विकेट झाली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ओयूटी फलंदाज सुरक्षा खेळ समाप्त. पहिल्याच बॉलने त्याच्या खात्यामध्ये विकेट येईल आणि पुणेचा रेडी यांच्या बॅटने पिंटू आला आणि पिंटूच्या बॅटमध्ये पुणेचा धमाका आला. वॉट अ शॉट पुणेचा बॉल जायचा पार येतो षटकार. चांगली बॅटिंग पुणेचा पारा भेटते धावसंख्या जवळपास अब तक 56. पुणेचा पुढे पुणेचा फ्लिक ऑफ द रिक्स पुणे डालो द कार्पेट जमीला लाटत जवळ जाईल सीमा पार आणखी एक दमदार चौका. 10 धावा खर्च केलेल्या आहेत. बोलत पुणे एकदा याच्या बॅटने खडे बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे आणखी एक बेधक्का डबल 666 षटकार पुणेचा मारला जाईल का. पुणेचा पुढे बोलता पुणे जाऊन कार्पेट बॉल लावून ढकलले डीपमध्ये केसरी पुणेचा बॉलला केले करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जवळपास स्कोर काढली 67 67 या आकड्याची. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमकडे ताकद तर भरपूर आहे. बॅटिंग लाईनअप म्हणजेच काय तर या मैदानात सध्या आग लागलेला आहे. बॉल पुढे जाते पुढचा बॉल बॅटने केल्याचा प्रयत्न बॉल डिस्टर्बमेंट करू शकलेला नाहीये. फिल्डर सुद्धा तैनात सीधे साथे अक्षय इथे पकडत दिसत असताना झेल आणि ते खेळ समाप्त. ओहो इथे फटका फसलाय का डीपमध्ये फिल्डर पुणेचा केसरी बाली बॉलच्या खाली चांगला टेकी फलंदाज पिंटूचा खेळ पुणेचा समाप्त. आणखी एक धक्का टीमची धावसंख्या सुरेशच्या खात्यामध्ये आणखी विकेट पाहिजे. तितकाच चांगल्या दर्जाचा खेळ सुद्धा आहे कारण की मोठं क्रिकेट त्याने गाजवलं आपल्या गावासाठी. जर पुणे एकदा गाजवण्यासाठी रेडी होत असणार कारण की शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. ओहो पुढे बॉल आपला पुणे एकदा ढकलण्यासाठी पुढे मुकेश सुद्धा तैनात बॉल आपण एकदा कॅरी करते तो पुढे एकच विकेट प्राप्त केली जाईल. मागच्या मॅचमध्ये रुपेशने काही कमाची बॅटिंग केली 45 धावेची अफलातून खेळी त्याची राहिली होती. किंमत तुझी सुद्धा पॉवर हिटर बॅटर या विकेट होल्डरमध्ये पिच हिटिंगसाठी त्याची नेहमीच दादागिरी चालते. पण पाहूया त्याच्या विरुद्ध सूरज खुताडेचं सध्या एक मोठं टायटल आहे म्हणजेच की तर बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना पुणे इथं आहे एकमेकाच्या विरुद्ध. कुठं पोहता पुणे डावलं काय पेट बॉल आपल्याला केलंय ते पुणे अक्षयने या इलाक्यामध्ये आतापर्यंत फिल्डिंग इतकीच आजच्या दिवसामध्ये केलेल्या आहे. जेव्हा बॉल येतो तो मात्र त्याने बॉलच्या बाहेर जाऊ दिलेला नाहीये म्हणजे त्याचा चांगला ऍक्टिव्हेट फिल्डर सेफ हँड एकच धाव एका धावेच्या प्रयत्ने धावसंख्या पण कधी जाऊन होते. स्कोर कार्ड वरती 69 69 शेवटचे षटक जर पाहिलं तर अजूनही बाकी आहे. हे 7वे षटक सध्या मार्गस्थ सूरज पुणे राऊंड विकेट सध्या बॅटने केल्याचा प्रयत्न बॅटची पुणे डावटने बॉल मागे चाललाय बॉलला पुणे थांबवता येणार नाहीये. रोखलो आणखी एक फॉरवर्ड आणखी एक चौका आणि वारंवार चुका करतोय. नशिबाची साथ मिळत नाही कुठल्याही संघाला. मोठा फटका मोठा टोला कार्डवरती 79 79 पुणे दसरे बॅटने खेळायचा बॉल पुणे बॅटसाठी व्यवस्थित टायमिंग झालेला नाहीये. बॉल पुणे पिंकटी तो पुढे 2 वाजण्याचा प्रयत्न 2 धावेचे मिळणार नाहीये. एकच धावे पुणे सॅटिस्फाय व्हावं लागेल होते षटकाची समाप्ती. 7 वरचा खेळ समाप्त. या 7 वर जॉब होते फलकाटी 80 धावा फलकाटी टीम बॅटिंग करत असणार जय जवान जांबूगाव 80 ऑन दी बॉर्ड 80 धावा फलकाटी बॉलिंग ठेवते पुणे बोलत तयार
आणि जसा असतो तो टेवला घेतला पट्ट्यात आणि दिला फेकून खडे खडे वर त्याच्या चप्पलीकडे आणखी एक सिक्सर. जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आणि धर्माबाई महला रायपूर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. हा इथे काय होतंय मध्ये फटका झेल ड्रॉप. हलगड आहे तर खबर नाही पडत. आता मात्र इथे बक्षिसांचा पाऊस पडतोय, वाढतायत. लागोपाठ हॅट्रिक 6 ला लागोपाठ 3 चेंडूवर 3 सिक्स. किसन जाधव शेठ यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आणि धर्माबाई महला यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. 2000 धर्माबाई महला यांच्याकडून सुद्धा 2000. लागोपाठ 3 चेंडूवर 3 सिक्स. गॅप मध्ये फटका वन माऊस सीमा रेषा हो 5 चौकार. इथे धर्माबाई महला आणि किसन जाधव शेठ यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपयाचं बक्षीस. दरम्यानचा फटका लागोपाठ 2 चौकाराला लिलका यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आणि 1 किडनी दान. वसंत भीमा लिलका मोडगाव ग्रामपंचायत सिपाही यांच्याकडनं लागोपाठ 2 चौकाराला 500 रुपये आणि 1 किडनी. दरम्यान पॉइंटला कट केलाय लेफ्ट हँड फलंदाजाने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. लागोपाठ दुसरा चौकार वसंत लिलका 5 लातून हिटिंग केली जाते. जोरदार हल्लाचा डोगा जातोय गोलंदाजावर. चौकार षटकार चौकार षटकार. यावेळी चेंडू चांगला यष्टीरक्षकाकडे जातोय आणि इथे इनिंग संपतोय. प्रथम फलंदाजी करताना जांबुगाव जय जवान जांबुगाव डहाणू संघाने 96 आणि 97चं टार्गेट ठेवलंय उचाई तलासरी संघासमोर. आष्टे आणि विजयभाई महला खेरडी यांच्याकडनं प्रत्येकी 2,000 रुपयाची व्यासपीठाला देणगी आलेली आहे. मान्यवरांचं जोरदार अभिनंदन, मनपूर्वक स्वागत. धमाका मोठे प्लेयर्स इथे बघायला मिळणार आहेत. प्रत्येक दोदडे एवढ उपलाईटचा हा खेळाडू दाप्तरी संघामध्ये खेळणार आहे. रोशन भस्मा कर्जत रायगड, महेंद्र मेरे, संजीव ठाकरे, किरण दोडी, कुमार गोंड हा सर्वात मोठा प्लेयर उद्या या मैदानावर बघायला मिळणार आहे. आणि सर्व प्रेक्षकांचा लाडका चहेता सर्वांना आवडणारा खेळाडू रावडी आर्यन वावरचा खेळाडू मनोज दळवी, रावडी राठोड असे मोठे खेळाडू उद्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना निश्चितच परिवर्तनच्या वतीने हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आमंत्रण असेल. उद्या बिग धमाका आर्यन वावर, जयहिंद ठाकरपाडा अशा नाही तर तिथूनच सुरुवात करण्याचा इरादा असेल. सलामीच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पहिला बॉल ऑन साइडला विनोद नावाचा पुन्हा एकदा इथे फटका येईल का? बॉल मैदानाच्या बाहेर. इरादे स्पष्ट, येतो षटकार. मैदानाबाहेरील प्रत्येक कॅचला विनंती सीमारेषेपासून 2 फूटला. कव्हरला टोलावलाय काय अफलातून फटका. कव्हर सीमारेषा पार चौकार. गोकुळच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. कॅप्टन गोकुळ थोडी 2 बाउंड्री झाल्यात. पुणे 2ला इथे सुद्धा फटका अवेट केला. डीपमध्ये पुण्याचा फिल्डर नाहीये. बॉलचा पाठलाग तर चालू आहे, पण सुरेंद्र जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 1 धाव आणि त्याचा डबल. संयोजक वसंतभाई लिलका फार चांगली कामगिरी करतायत. वसंतभाई लिलका तिथे आपलं मनपूर्वक धन्यवाद, आपलं अभिनंदन. प्रेक्षकांना 2 फूट जरा मागे सरकवायचं आहे. आश्रमशाळा कळमदेवीचे मुख्याध्यापक प्रवीण मिठेवाड सर यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. मिठेवाड सरांचं परिवर्तन ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत कळमदेवी शासकीय आश्रमशाळेचे अध्यापक शिक्षक संजय गोरा सर यांचंही आगमन झालेलं आहे. परिवर्तनच्या या व्यासपीठावर मान्यवरांचं हार्दिक स्वागत केली जाते. शेवटचा सामना आहे, शेवट गोल करायचा आहे दोन्ही टीमसाठी आणि तोपर्यंत सुद्धा राडप टीममध्ये पुणे एकदा मुन्ना बॉलला पुणे एकदा फील्ड करतील. तोपर्यंत 1 धाव प्राप्त केली जाते. सिंगलचा प्रयत्न नाशिक धावते. पहिल्या टीम कोचाईची स्थिती आहे 13 धावा, लॉस ऑफ 0 विकेट.
चांगली सुरुवात केली जाते. तो जाऊया डीचे मास्टर. धन्यवाद वसंत लिलका. आणखी एक डोकदार चौकार जिंकेल पण तो पाहूया. ज्युनियर पालघरचा थोडासा सामन्यामध्ये कोणत्याही टीम सध्या मजबूत पाहायला मिळते. हा बॉल हवेत चालला इथे बॅटचे आउटरेज बॉल विकेट कीपरच्या मागे फ्लाय स्लिपला महेश घोडे पगला झेल आणि इथे विनोदचा खेळ तमाम. पहिला धक्का टीम कोजाई फलंदाज टीमचा सुपरस्टार पुढे बॅटिंग करण्यासाठी केटी. पहिला बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत चाललाय फिर पुढे बॉलचा पाठला करत असताना बॉलला फिरकत येतो. पुन्हा एकदा वैयक्तिक खातं ओपन केलं जाईल. बॅटिंग करत असताना केटीच्या टीमची धावसंख्या जॉब होतोय स्कोर कार्डवरती त्या सिंगलच्या जोरावरती 18 या आकड्याची सुरुवात चांगली आता पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीमची. कारण की सुरुवातीला जे मात्र चौकार सत्कार पाहिजे पाऊस प्ले जो फोडायचा आता त्या फोडण्यामागे यश प्राप्त झालेला आहे. पण पाव या लक्ष मोठा आहे या मॅच पुढे जिंकण्यासाठी 97 धावांचा पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी. समोर पुन्हा एकदा केसरी वारली जबरदस्त क्रिकेटचा जो मात्र गाजाबाज आहे त्याच्या नावाचा. आणि पहिला बॉल अगदी पडला धडपडला पण बॉलला जिथे पाठवायचं तिथे तर नक्कीच पाठविल आणि बॉल जयसिंहापाल दमदार चौका. हे म्हटलं पेकर्स खेळाडू मासवण अजय भोईर यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. केसरी यांच्या माध्यमातून यावेळी हवे टोला खाली क्षेत्र निश्चितच चांगला फटका आहे. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार चौकात. भगवान जांबूगाव संघामध्ये गोलंदाजी हाताळतोय आणि पॅकर्स बिलाट गुजरात येथील खेळाडू केसरी वारली हल्ला बोल केला जातोय. अजयच्या गोलंदाजीवर यावेळी मात्र दिल स्कोर करण्याचा प्रयत्न इथे षटक संपतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. ओव्हर टू विनोद. करत असताना दोन्ही बॅटरवरती सध्या विश्वास आहे. फुललीचा बोलता हलक्याने उंचला पुन्हा एकदा ढकलल्या डीपने फुलतोय पुन्हा एकदा बेगाने पोहोचतो पोहोचतो राहुल बोला पुन्हा एकदा कलेक्शन थोडीशी चुकीचं पाहायला मिळते. बोला पुन्हा एकदा कलेक्ट करते तो 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावांच्या प्रयत्नाने धावसंख्या धाव स्कोर कार्डवरती 28-28. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 14 दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आहेत. म्हणजे जसंच तसं प्रत्युत्तर सध्या दिलं जातं. पुढे डाव्या बॅटने पुढे एकदा स्लो किक करायचं होता आपण डीपमध्ये फिल्डर सुरेंद्र पुढे एकदा बॉल कॅरी करते चुकी होते त्याच्या मार्फत बॉलला जोपर्यंत फिरकत येतो 2 धावा प्राप्त केल्या जातील. सिंगल डबल हे धावा जे आहे ते कलेक्शन केलं जातं कारण की मोठ्या धाव्यांचा पाठला करायचा आहे आणि त्याच्यासाठी धाव्यांचा पाठला करण्यासाठी स्कोर कार्ड मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ती सुरुवात सध्या केली जाते टीम कोणती या टीमकडून. समोर पुन्हा एकदा केटी तयार टाकरच्या भूमिकेमध्ये A1 ओपलाट बॅटने पूर्णपणे हा बॉल बॅटमध्ये सहजपणे आलेला नाहीये. संघर्ष दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही बॅटरला करावा लागतो. पण दुसऱ्या बाजूने केसरी वारली स्टार्ट चांगला घेतला पण त्याच्या बॅटमधून धमाकेदारीने पाहिजे. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस सेशन एखाद्या टेनिस स्टारचं याच सीझनमध्ये होत असतो आणि त्या सीझनमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके येतात व तशी कामगिरी करावी लागेल. सोबत पुन्हा एकदा पेटू फिरकीचा जादूगार सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ऑन द विकेट. ओहो रिवर्स घेण्याचा प्रयत्न इथे पूर्णपणे ड्राईव्ह लगात असताना बॉलला पुन्हा एकदा स्टॉप केलं जाईल. बॉल मागे चला पण जोपर्यंत बॉलला फिरकत देईल स्वतःला झोकलं तेव्हानंतर बॉलला पुन्हा एकदा आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला पण चांगली फिल्डिंग 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळपास स्कोर कार्डवरती 33-33. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ आहे. एखादा विकेट पाहायचे कारण की दबाव पाडण्याचा प्रयत्न करावा लागेल पण केसरीला पुन्हा एकदा आपल्या मनगटाची ती मात्र खरी ताकद आहे ती प्रेक्षकांना पाहायची आहे. पुन्हा एकदा तयार हा बॉल हवेतच चाललाय पुन्हा एकदा फिल्डर नाहीये. सेफ झोनमध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या राहिलाय. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातील. केसरी सातत्याने प्रयत्न करतो की मोठे धमाके त्याचे बॅटमध्ये येतील पण तसं होताना दिसत नाहीये. स्टार्ट घ्यावा लागेल टायमिंग करावं लागेल. सोबत पुन्हा एकदा पिंटू आहे. पिंटूने 1 तर नक्की केलेला जास्त धावा त्याने या ओव्हरमध्ये खर्च केलेला नाहीयेत. शेवटचा बॉल या षटकात येईल. धावसंख्या धावपती स्कोर कार्डवरती 35-35. ओहो बॅटने पुढे स्लोवर वन इथे फिंगर रोल केला तर लेग कटरचा वापर ओव्हरची समाप्ती 3 नंबरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावपती स्कोर कार्डवरती 35. तर विनायक मिसाळ या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या ओव्हरमध्ये गौतम सध्या बॉलिंग मार्क होती
नौसेके जाऊन पुढे स्कोर कार्ड होती 35-35. या मात्र जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. आणि जसा समोर बॉल पुन्हा एकदा आक्रमण करत असला केटी थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट बद्दल पुन्हा एकदा उतुंग दमगा दोन्ही टीम झाली. बोल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा समोर बॉल पुन्हा एकदा फिरवला बॉल हवेत चाललाय. फिल्डर सध्या बॉल डाऊन दी बॉल कॅच होईल. दोन फिल्डर तैनात कोलिंगच नाहीये. तू घे मी घे पण त्यांचं पुन्हा एकदा बॉल कॅरी करता आलेला नाहीये. ड्रॉप दिस कॅच आणि पुन्हा एकदा बदलली जाईल. एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने 10 सेकंद जाऊन पुढे स्कोर कार्ड वरती हा कॅच पकडला असता तर कदाचित परिवर्तनची ट्रॉफी कदाचित आपल्या हातामध्ये आली असती. रुपया या कॅचचे रूपांतर कशा प्रकारे केलं जाईल कारण की अजयला तुम्ही चान्स देऊ शकत नाही. दुसरा म्हणजे केसरी सध्या रेडी होत असताना 10 सेकंद जाऊन पुढे स्कोर कार्ड वरती 42-42 लक्ष्य मॅच जिंकण्यासाठी 97 धावेचं लक्ष्य पार करण्यासाठी 55 धावेची आवश्यकता आहे. फुलेलींचा बॉल तालुक्यातील हॉन्सला पुणे जाऊन कार्पेट गॅपमध्ये बोलला ढकला पिढ्या सध्या बॉलचा पाठला करत असताना बोलला पुणे एकदा पिलकट येतो पुढे 2 धावा प्राप्त केल्या जातील. कमाची पुणे एकदा रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पुणे एकदा फलकाटी जोडल्या जातात. परंतु ज्या प्रकारे चान्स निर्माण केला असता एक रन वाचले असता एखादा विकेट आला असता पण तसं झालेला नाहीये. जर तर किंतु परंतु आणि अगर मगर या गोष्टीचा मी सातत्याने उल्लेख करतो त्याच्यासाठी कारण की क्रिकेटमध्ये चुकी करून चालत नाहीये. तर चुका तर पुन्हा एकदा तुम्हाला सुधारावे लागतील. 9 सेकंद जाऊन पुढे स्कोर करते 44-44 पुणे ऑप्शनला पटकन चांगला पिढ्या सुद्धा तैनात होतो. त्याला बीट करून बॉल मागे चालला. इथे सुद्धा थांबेल नाही बॉल केसरीचा पुणे डावभार बॉल समाप्पार आणखी एक दमदार चौकार. स्पर्धेची शोभा आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं केसरी वारली या सामन्यामध्ये क्लिक व्हायला लागलाय आणि वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. स्कोर कार्ड वरती 52-52 या मात्र जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 45. इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 धावा आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 24 विनोद. वेलकम बॅक पुणे बॉलिंग ट्रॅकमध्ये पुणे जयेश तर टीम पटू शकते. आता या मातमध्ये टीम कोचाई सध्या वर्चस्व त्यांचं आहे. पुणे तयार रिवर्सचा अटेम्प्ट केला पण डीप फिल्डर त्याला चान्स आहे का बोल पुणे कॅरी करतील. फक्त एकच इथे प्राप्त केली जाईल. चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. चुक्याकडून चालणार नाहीये दोन्ही टीमला कारण की इथे चांगली फिल्डिंग पाहिजे चांगली बॅटिंग पाहिजे तेव्हा धावेपर्यंत पोहोचू शकते संघ. दुसऱ्या पण विकेट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कंट्रोल करू शकतो कारण की सामना जिंकण्यासाठी टार्गेट आहे 97 धावेचं. 10 सेकंद जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 53-53. कमाच्या आता बॉलिंग अनालिसिस जोपर्यंत केसरी आहे तोपर्यंत सामना आहे. जोपर्यंत या मॅच मध्ये केटी आहे तोपर्यंत कोणताही टीम या मॅच मध्ये आहे. तो इथून पाहिलं की तर कोणत्याही टीमचे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. फक्त एक विकेट गमावली बॅटिंग करणाऱ्या टीमने. 9 सेकंद जाऊन पुढे स्कोर कार्ड होती 53-53. रिप्लेसमेंट सध्या केली जाते पण पाहूया कशा प्रकारचा पुन्हा एकदा या मॅचचं चित्र जे आहे ते पलटवलं जाईल. सोबत पुन्हा एकदा बोल तयार यावेळी जयेश 9 सेकंद जाऊन पुढे स्कोर कार्ड होती 53. पुन्हा एकदा चोप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलल्या पिढ्या सध्या पॉईंटला बॉलला कलेक्ट करते तो एकच सिग्नेचर प्राप्त केली जाते. परिवर्तनच्या या स्पर्धेमध्ये याच प्रकारचे सामने होतात पण तो पाहूया कुठपर्यंत हा सामना जाईल. शेवटच्या बॉलपर्यंत कदाचित जाईल पण आमच्या प्रेक्षकांना कदाचित हा सामना जो आहे तो सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे सध्या अपेक्षा करूया. पुन्हा एकदा बोलत या सुरेख बॅटने केल्याचा प्रयत्न बॉल चालले कॅच पकडण्याचा प्रयत्न कॅच पुन्हा एकदा इथे पकडता आलेला नाहीये. बॅटची पुन्हा एकदा आउटर बॉल ओहो स्पीड मारत असा पटका दर्जेदार डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल पिठे फील्ड करता आलेला नाहीये. जय मोसीमा पार आणखी एक दमदार वापर करून सध्या क्रिकेट खेळल्या जातात. पुढे स्पीड मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे पीच सध्या होईल आणि हा बॉल आलाय डॉट बॉल आता आणखी डॉट बॉल आले तरच या मॅच मध्ये सध्या पर्यंतचा मार्ग बनू शकतो. तो प्रयत्न सध्या सातत्याने करावा लागेल. आणखी धावेचा पाठलाग आता करत असणार टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड वरती 59-59. अप्रतिम बॉलिंग सध्या पाहायला मिळते. सुपर पुणे एकदा केसरी तयार. पुणे एकदा कट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा पूर्णपणे स्विंग अँड मिस प्ले अँड मिस सुद्धा सरकारची समाप्ती. आता शेवटचे बॉल आहेत या मॅच मध्ये 18. टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 59. 18 बॉल 38. चेंडू 38 धावांची आवश्यकता. दरम्यान उलटा चेंडू हवेत आणि मोठा फटका
केटी यांना दोनदा जीवनदान मिळालंय, तो आता धोकादायक ठरतोय. केटीच्या बॅट मधून 32 धावेची आवश्यकता आहे. पुणे धावांसला इथे सुद्धा जागा दाखवत असणार. बॉलला पुणेदा स्लोवर बन पडून लाईन ओळखल्याने त्यानंतर बॉलला पुणेदा ओळख दाखवली. बॉल पुणेदा सीमा पार. झाला 2 जीवनदान आणि ते आता महागडे ठरतायत, कारण केटी मोठ्या टुर्नामेंटचा मोठा खेळाडू आहे. इथे 22च्या रूपाने 1 धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 70 अजूनही 27 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 27 धावा. हल्ला बोल केला जातोय गोलंदाजी मार्कवर. इथे मोठं जीवनदान मिळालं होतं केसरी यांना. केटी यांना 2 जीवनदान आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. ते जांबुगाव संघाला लवकरात लवकर हा विकेट काढावं लागेल, कारण या विकेटने चांगली पार्टनरशिप बिल्ड केले इथे. विनोद पुणे ऑन साईडला खेळला तर खराब होतो. बॉल पुणे जमीला गलगत जाईल आणि इथे सुद्धा मिस केलं. दबा सुद्धा आहे जामगाव टीमवरती. तो 3री धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होईल. 3 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पलकाने जॉम्पोच्या स्कोर कार्ड वरती 73. धावसंख्या पलकाने 24 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जिने सामना पालकांचे बॅलन्स होऊ शकतो त्याच्यासाठी चांगले सटक पाहिजे. बॅटिंग करत असणार केटी आतापर्यंत दर्जे दाखल त्याच्या मार्फत पाहायला मिळते. पुणे जाते यार अभी बॅटने पुणे ऑन साइडला फिल्डरच नाहीये. खाली इलाका बॉल टाइम मैदान के बाहेर. 4 रन चौका. 20 धावेची आवश्यकता आहे टीम कोचाई. बॅटने घेण्याचा प्रयत्न आहे. दीपदे फिल्डर कहाणी पुणे बदलेल का? केटीचा खेळ ते समाप्त. मोठा धक्का कोचाई टीमसाठी. फलंदाज शकता. इथे मात्र कर्णधार स्वतः गोलंदाजीवर मार्कवर येतोय गोकुळ धोडी. आणि गोकुळ धोडीमध्ये क्षमता आहे. एक चांगला उंचपुरा डावपुरा गोलंदाज आहे गोकुळ धोडी. इथे निश्चितच केटीचा विकेट काढण्यात जय जवान जांबुगाव संघाने यश मिळवलंय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलाय. 12 चेंडू 20 धावा. निश्चितच रोमहर्षक अटीतटीचा हा सामना. गोकुळ धोडी कमबॅक करतोय का? विनोद पुन्हा एकदा जोरदार अपील आहे. पुन्हा अपीलमध्ये उत्साह सध्या कमीच पाहायला मिळतो. बॉल पुन्हा एकदा अगदी बोडीवरती धडक देईल. तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. आणखी एक डॉट बॉल. या मॅचची दडपण सध्या वाढत चालले आहे, कारण की स्टील पॉवर सध्या बॅटिंग करत असताना केसरी वारली जोपर्यंत मैदान आहे सूरज खुताडे अगदी फिनिशिंगच्या रोलमध्ये नेहमीच येत असतो. पुणे दरम्यान बॅटने स्लोवर वनचा वापर. पुणे गती परिवर्तन. येतोय डॉट बॉल. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मी विनोद मगाशीच म्हटलं होतं, गोकुळ धोडी मोठ्या टुर्नामेंटचा मोठा गोलंदाज आहे आणि स्वतः कर्णधार पहिल्या षटकामध्ये त्याच्या गोलंदाजीवर हल्ला बोल केला होता. परंतु इथे 2 चेंडू काय अफलातून हाताळलेत. निर्धाव चेंडू. 10 चेंडू 20 धावा. विनोद पुढे डपली करत असणार. डीपमध्ये फिल्डर तैनात याच्यासाठी की बॉल तुला कलेक्ट करायचा आणि त्यासाठी फिल्डर तैनात. बॉल पुणे कव्हर करतील. तो पुणे चांगली इथे रनिंग पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्पोच्या स्कोर कार्ड धावा फलकात आता 79. 97 धावेचा पाठलाग करण्यासाठी योजने 18 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा. आणि निश्चितच गोकुळ धोडीला या उर्वरित 3 चेंडूवर तरी कमाल करावा लागेल, कारण मोठा फलंदाज आहे केसरी वारली. जबरदस्त फटका. चेंडू कव्हर सीमारेषा पार. मोठा षटकार. बिग षटकार. शेवटची बॉल आहे तुझी 8 आणि 8 बॉल मध्ये 12 धावेची आवश्यकता. बॉलिंग टाकते पुणे बोलत यार. पुणे प्ले करण्याचा प्रयत्न येथे सुद्धा बोलीच्या उंची धडक देत असणार. आणखी एक सिंगल प्राप्त केले जाईल. तो समुद्रामध्ये येणारी जी मात्र नौका आहे ती कधी की नाही किनाऱ्यावरती सुद्धा अगदी बुडून जाते. त्या प्रकारचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? इनिंग बॉल आहे तो मैदानात पाठवा. प्रेक्षकांनी तिथे ऑफ साईडला जो षटकार गेला तो बॉल कृपया मैदानात पाठवायचा आहे लगेचच. थँक्यू. आभारी आहे परिवर्तन ग्रुप आपलं. लगेचच बॉल पाठवलाय. लास्ट बॉल या षटकातील. बॉलिंग टाकते पुणे एकदा बोलत यार. बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. बॉल उभे चाललाय. इथे कोलिंग आहे का? झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा फिरकती. तो 2 धावे प्राप्त केल्या जातील. आता शेवटचं षटक शिल्लक राहिलेलं आहे. आता 6 बॉल
आणि 6 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या जवळ होते 88, म्हणजेच काय तर 6 बॉल 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर स्वतः मुन्ना राईट ओव्हर द विकेट मारा करेल. निश्चितच सामना काय झाल्यास 1 षटकांचं सुपर ओव्हर खेळवलं जाईल. ओम हर्ष कसं क्रिकेट प्रेक्षकांना खेळवून ठेवतोय. राईट ओव्हर द विकेट मारा करेल मुन्ना केसरी यांना हा चेंडू बॅटची कड घेतोय. निश्चितच त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. चेंडू जातोय सीमेकडे. इथे फील्ड प्लेसमेंट होतं का तर होतंय. बॅटिंगला खेळाडू आहे क्षेत्ररक्षक. दरम्यान तिहेरी धाव पूर्ण झालेले आहे. धावा किती? 3 धावा. 3 धावा आणि या 3 धावांनी आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावा. विनोद बॉल पुढे देते यार. अशा कंडिशन मध्ये सुद्धा सामने फिरत असतात, परंतु फिरवण्याची ताकद पाहिजे मुलाकडे. ती पुन्हा एकदा ताकद आहे. बॉल पुढे देते यार. हो हा बॉल पुन्हा एकदा पडले तर पुन्हा एकदा बाहेर जाईल. पंच पुन्हा एकदा दर्शन दिलं. पूर्ण बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द लाईन पूर्ण इथे पूर्णपणे बेट केला जाईल. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. मुन्ना या मॅचच्या भवितव्यावर चेंज करू शकतो. पुन्हा एकदा धक 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 धक. येथे सुद्धा पूर्णपणे बेट. आता या मॅच मध्ये शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. पाहूया कुठल्या टीमची आता वेळ बदलेल, त्याच्यासाठी तयारीत राहावं लागेल. नशिबात नसलेल्या गोष्टी खेचून आणण्याचं सामर्थ्य प्रत्येकाकडे असते. महत्वाचे असते ती म्हणजे जिद्द आणि त्या जिद्दीने सुद्धा बॉलिंग केली जाते. शेवटचे 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समोर सूरज खुताडे. षटकाराचा बाचा तर आहे, पण या कंडिशन थोडीशी वाटते हलाखीची पाय मिळते. शेवटचे 3 बॉलमध्ये 6 रन. पुढे एकदा ऑप्शन करता केला. डिप्लेपिटर तैनात. बॉल पुढे एकदा कॅरी करतील. तो पुढे एकच सिंगल प्राप्त केली जाते. जास्त काही मिळणार नाहीये. हा सामना पुन्हा एकदा त्याच अवस्थेमध्ये चित्ततराक अवस्थेमध्ये आहे. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये धावांची आवश्यकता 5. कमाचा सामना सध्या रंगतो. शेवटचे 2 बॉल. हा बॉल डॉट आला तर पूर्णपणे या मॅच वरती बनवून आहे टीम जय जवान जांबुगाव. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. केसरी वाढली पॅकर खेळाडू सध्या बॅटिंग करत असला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. बोला तयार. हा बॉल